डोकं पाहिजे. बिनडोक सरपंच झाल्यावर काय खरं नाही. डोकं पाहिजे ना. हो, गावातलं म्हातारं आहे ना ते आपलं, कोणाचंही बाप असू द्या ना, आपला झेंदे. आपल्या गावचं म्हातारं दुसऱ्या गावाला जाऊन भीक मागतं, चांगलं वाटतं का? हा, काही एवढा खर्च येत नाही हो. म्हाताऱ्याला काय लागतं? पैसेच लागत नाही त्याला, फक्त इच्छा पाहिजे करायची. माझ्या इथे ज्यांना मुलं नाही, गरीब आहे, मुलं सोडून गेले, मुलं दुसरीकडे नोकरीला आहे, दुसऱ्या देशात आहे, असे 40 म्हातारे गावातले आम्ही सर्वे करून काढले आणि त्या 40 म्हाताऱ्याचा सांभाळ पंचायत करतं. खाणं पिणं, कपडा लत्ता, शाल, स्वेटर, चप्पल, बूट, औषध सगळं करतो. तुम्हाला एक गणित सांगतो, मग लक्षात ये. आम्ही राशन दुकान आमच्याकडे आहे पंचायतकडे. राशन दुकान कळतं ना, पंचायतकडे आहे. 400 घराला गहू सरकार फुकट देतं, 25 किलो 30 किलो 400 घराला आहे ना. मी असा कार्यक्रम होता, गावातल्या लोकांना विनंती केली. मी म्हणलं तुम्ही काय करा, तुमचे गहू तुम्ही न्या फुकट, मला काही तकलीफ नाही, पण जाताना मला अर्धा किलो द्या. किती? अर्धा किलो आम्हाला देत जा म्हणलं दान. ते म्हणते तुम्हाला काय करायचं म्हणलं द्या गरीबाला, भिकाऱ्याला वाढता मग मला द्या, महिन्यातून एकदा अर्धा किलो लय झाले का? मग महिला म्हणली ठीक आहे टाकी जाऊ, अर्धा किलो 400 घरांनी टाकले. किती गहू झाले? 200 किलो. 40 म्हाताऱ्याला किती लागेल महिन्याला? कळलं का नाही कळलं? हा विषय पैशाचा नाहीच हे लक्षात ठेवा. हा मनाचा खेळ आहे, भावनेचा आहे.